स्वर्गीय महेश अण्णा विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त विष्णू महेश प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने गरजू व गरीब नागरिकांसाठी अल्प दरात रक्त तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विष्णू महेश प्रतिष्ठान पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन महापौर विनायक कोंढाल यांच्या हस्ते, तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, रामचंद्र जन्नू, नगरसेवक बिजू अण्णा प्रधाने, गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक अक्षय अंजिखाने, नगरसेवक अजय पूनम, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेविका अश्विनी चव्हाण, नगरसेवक सतीश सिरसिल्ला, नगरसेवक ऋषिकेश मेत्रे, नगरसेवक युवराज सरवदे, नगरसेविका दीपिका यलदंडी, नगरसेवक श्रीनिवास दायमा, नगरसेवक सिद्धेश्वर कमठम, नगरसेवक प्रशांत पल्ली, डॉक्टर निलेश पटणे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच उपस्थितांचे स्वागत व सत्कार करण्यात आले। आयोजित कार्यक्रमात महापौरांनी लॅबचे उद्घाटन करून या उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी त्यांनी बोलताना सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही अत्यंत गरजेची बाब असून विष्णू महेश प्रतिष्ठानचा हा उपक्रम समाजासाठी आदर्शवत आहे असे मत व्यक्त केले। यावेळी बोलताना त्यांनी स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। समाजाभिमुख कार्य, साधेपणा आणि जनसंपर्क यामुळे त्यांनी नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते। तसेच स्वर्गवासी महेश अण्णा कोठे यांचा समाजसेवेचा वारसा प्रथमेश महेश कोठे समर्थपणे पुढे नेत असल्याचेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाचे आयोजन विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश महेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या पॅथॉलॉजी लॅबमुळे शहरातील नागरिकांना अत्याधुनिक व विश्वासार्ह तपासणी सुविधा अल्प दरात उपलब्ध होणार असून आरोग्य सेवेला मोठी चालना मिळणार आहे। कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला।